माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत. त्या अनुषंगाने मागील 15 ते 20 दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती. सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हास सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली. सदरची माहिती आम्ही माननीय DCP क्राईम प्रशांत बच्चाव सर, माननीय ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये सापळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले आहे. त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत. त्या अनुषंगाने मागील 15 ते 20 दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती. सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हास सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली. सदरची माहिती आम्ही माननीय DCP क्राईम प्रशांत बच्चाव सर, माननीय ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये सापळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले आहे. त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत.